पावसाळा चालू झाला आहे आणि खूप असं चटपटीत खाण्याचा मूड झाला आहे, तर त्यासाठी घरच्या घरीच आणि अगदी कमी खर्चात होणाऱ्या हक्का नूडल्स दाखवते. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर त्यासाठी बघा भाज्या घेतलेल्या आहेत मी. कोबी, एक गाजर, सिमला मिरची आणि 10 ते 12 फरसब्या घेतल्यात. हिरवी मिरची घ्यायची 3. आणि पहिल्यांदा आपल्याला भाज्या चिरस्तोपर्यंत आपल्याला पाणी ठेवून घ्यायचं आहे. गरम पाणी करून पाण्याला उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायच्यात. अगदी एका उकळीमध्ये शिजतात जास्तीत जास्त 10 मिनटामध्ये, खूप जास्त वेळ जात नाही. अखंडही टाकू शकता किंवा अशा पद्धतीने तोडून तुम्ही टाकू शकता. तर आता व्यवस्थित पाण्यात बुडतील इतपत पाणी आपल्याला पाहिजे आणि एक उकळी आली की काढून घ्यायच्यात. तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण एकदम तेलाची धार टाकूया, अगदी थोडीशी, जेणेकरून त्या नूडल्स सुटसुटीत अशा होतील. तर बघा साधारण भाज्यांचं प्रमाण आहे ना 200 ग्रॅमच्या ह्या नूडल्स आहेत. तर इतकं मी दाखवलं आहे ना एवढंच गरजेचं आहे. म्हणजे अगदी 100 ग्रॅमच्या मापामध्ये साधारण मी कोबी चिरणार आहे. एक गाजर, 10-12 फरसब्या आणि एक सिमला मिरची, हिरवी मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तिखटानुसार कसं प्रमाण पाहिजे त्यानुसार. तर असा पातळ असा कोबी चिरून घ्यायचा आहे. ह्या भाज्या आपल्याला अगदी वाफेवर वगैरे अशा शिजवता येत नाही. फास्ट गॅसवर शिजवायच्या, जेणेकरून त्यांचा कलर बदली झाला नाही पाहिजे आणि पटकन त्या शिजल्या पण गेल्या पाहिजे. तर त्यासाठी ना पातळ असे सगळं कापून घ्यायचं आहे. आपल्याला जमेल तितकं पातळ कापायचं आहे. तर पाहू शकता कोबी मी असा उभा आणि अगदी पातळ असा कापलेला आहे. अशाच पद्धतीने गाजराचे पण तुकडे करून घ्यायचे. अजून तुम्ही लांबही करू शकता. तर जेवढे होतील तेवढे पातळ असे गाजराचे काप करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला पातीचा कांदा मिळाला तर तो पण घालू शकता तुम्ही झाल्यानंतर, गार्निशिंगसाठी चांगला वाटतो. परंतु मला मिळाली नाही पात, त्याच्यामुळे मी ते टाकलेलं नाही आहे. 200 ग्रॅम नूडल्स आहेत, तर साधारण भाज्या आपल्या 150 ग्रॅम झाल्या पाहिजे. तर बघा फरसबी पण दाखवल्याप्रमाणे स्वच्छ सगळ्या भाज्या मी पहिल्या धुवून घेतल्यात. दोन्ही बाजूने त्या फरसबीच्या शेंगा, त्याची जी शीर असते ती काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने लांबसडक शिजवून घ्यायच्या. तर आता इकडे बघा आपल्या नूडल्स शिजल्या गेल्यात आणि मी त्या कढईतून इकडे टाकून घेतलेल्या आहेत. म्हणजे स्ट्रेनरमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यातलं सगळं पाणी बाहेर काढायचं आणि लगेचच त्याच्यावर थंड पाणी टाकायचं. त्या ॲज इट इज राहिल्या पाहिजेत, अगदी चिकट अशा झाल्या नाही पाहिजेत. आणि आता मी याच्यामध्ये तेल जास्त टाकलेलं नाही आहे परत, का तर त्याच्यामध्ये आधीच थोडंसं तेल टाकलं होतं, म्हणून आता परत मी तेल सोडलेलं नाही आहे. आणि अगदी सुटसुटीत अशा नूडल्स झाल्या, तुम्ही पाहू शकता. तर बघा भाज्या, कांदा चिरला आहे, कोबी, गाजर, सिमला मिरची, फरसबी, अद्रक किसून घेतले आणि हिरवी मिरचीचे तुकडे केलेले आहेत. तर आता ना पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. तर थोडंसं मला तेल जास्त वाटलं म्हणून मी परत तेल थोडंसं काढून घेतलं आहे, कमी केलं आहे. अगदी फास्ट गॅसवर करायची सगळी प्रोसेस. तेल गरम झालं की लसूण आणि अद्रक टाकून द्यायचे, हिरवी मिरची टाकायची, लगेचच कांदा टाकायचा. फक्त नॉर्मल ते परतलं की सगळ्या भाज्या टाकून द्यायचे. कांदा अगदी लाल वगैरे काहीच करायचं नाही. कांदा नॉर्मल मऊ झाला की लगेचच पुढच्या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्यात आणि व्यवस्थित असं फास्ट गॅसवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. झाकण अजिबात ठेवायचं नाही, त्याचा कलर चेंज होईल असं अजिबात करायचं नाही. अशा पद्धतीने भाज्या फक्त परतून घ्यायच्यात. तर बघा सगळ्या भाज्या मी आता टाकून घेतलेल्या आहेत आणि नॉर्मल अशा भाज्या मऊ झाल्यासारख्या पण दिसत आहेत त्या. तर आता ना किंचित असं भाज्यांपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण नूडल्समध्ये जो हक्का नूडल्सचा मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे फक्त भाज्यांपुरतं मी मीठ टाकलं आहे. आणि जे नूडल्स आता केलेले आहेत त्यातले सगळे अजिबात टाकले नाही आणि भाज्या पण मी सगळ्या वापरलेल्या नाही आहेत. फक्त 1 प्लेट मला आता नूडल्स बनवायचे आहेत, तर तेवढ्यासाठीच मी ज्या गरजेच्या भाज्या आहेत त्या टाकल्यात आणि नूडल्स टाकून घेते. तर आता उरलेल्या याच्यामध्ये अजून 2 प्लेट, म्हणजे 200 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये आपल्याला 3 प्लेट नूडल्सच्या मिळणार आहे. तर आता हे चिंगचं माझ्याकडे हक्का नूडल्सचं पॅकेट होतं, तर तो मी मसाला टाकून घेतला आहे. आता टेस्ट मेकर नूडल्ससोबत पण आलेलं होतं,
पण मी बऱ्यापैकी हा मसाला वापरलेला आहे चिंगचा आणि टेस्ट व्यवस्थित येते, अगदी परफेक्ट. जास्त काही ॲड करायची गरज नाही लागत, म्हणून मी तोच मसाला टाकला आहे. तर आता सोया सॉस टाकायचं आहे थोडंसं आणि रेड चिली सॉस टाकलं आहे. हे दोन्ही पण तुम्ही अगदी खातानासुद्धा घेऊ शकता, आधीच टाकायची पण गरज नाही. मी थोडं थोडं नॉर्मल टाकलं आहे. टोमॅटो सॉसही वापरू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बघा आपले हे नूडल्स तयार आहे. खूप वेळ जर आपण जास्त त्याला फ्राय केलं तर काय होणार, जे नूडल्स शिजले गेलेले आहेत ना त्याला कडकपणा येणार आणि मग ते चावले जाणार नाही. तर अशा पद्धतीने बघा आपले व्हेज हक्का नूडल्स तयार आहे. घरच्या घरी कमी खर्चात कमी वेळेत. फक्त भाज्या चिरायला 10 ते 15 मिनटं जातात बारीक बारीक चिरण्यामुळे, तेवढाच वेळ गेला आहे. बाकी ही प्रोसेस एकदा नूडल्स शिजून ठेवल्या की खूप फास्टमध्ये होते. तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.